नमस्कार मंडळी, मी जयश्री. तुमचं सुनंदा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण व्हेजिटेबल पुलाव कसा बनवायचा ते बघू. त्यासाठी मी साहित्य घेतले. बारीक चिरलेला कांदा घेतलाय, अशा प्रकारे बारीक चिरून घेतलाय. तशाच प्रकारे शिमला मिर्च पण चिरून घेतली. बटाटा, गाजर, टमाटा पण त्याच प्रकारे चिरून घेतलाय आणि पालक आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि मी इथं बासमती तांदूळ घेतलाय 1 वाटी. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. इथं मी कढई घेतली, कढईत पाणी ठेवलंय. बघा, जर आता आपलं पाणी तापलंय त्यात हे तांदूळ मी सोडते. 5 ते 10 मिनिटापर्यंत आपल्याला शिजू द्यायचे. थोडंसं मीठ टाकून, दुसरं काहीच नाही टाकायचं. हे बघा, आपला तांदूळ मस्त असा शिजून झालाय. चला तर आता आपला मस्त तांदूळ असा शिजून झालाय. तर आता आपण पुढची रेसिपीला सुरुवात करू. मी थोडंसं बटर घेतलंय, त्यात थोडं तेल, पाच 7 कढीपत्त्याचे पाणी आणि थोडा जिरा, घेतलेला लसूण थोडं. मस्त असं परतून घेऊ त्याला 2 मिनिट. त्यात आता आपण टाकलेलं आहे कापलेला कांदा, कापलेला टमाटर, गाजर, शिमला मिर्च, बारीक कापलेली पालक आणि बटाटा. हे बघा, मस्त आपले असे व्हेजिटेबल शिजून झाले. त्यात थोडं पाणी टाकून मी शिजवून घेतलंय 10 ते 15 मिनिटात. तुम्ही याच्यात बीट पण ऍड करू शकता. बीटमुळे मस्त लागतं, ते अजून कलर येतो मस्त. माझ्याकडे बीट नव्हतं त्यामुळे मी बीट टाकलं नाही. तुम्ही टाकू शकता. आता आपण तिथं तिखट आणि तुमच्याकडे जो मसाला असेल तो टाकू शकता. मी इथं काळा मसाला वापरलाय. मी त्यात थोडं पाणी टाकते, एकदम थोडं पाणी टाकायचं. आणि 2 मिनिटापर्यंत होऊ द्यायचं. आता मस्त 2 मिनिट झाले. शिजवलेला तांदूळ होता तो त्यात टाकू. त्यात थोडी हळद आणि चवीनुसार मीठ. मस्त असं परतून घ्यायचं. 5 मिनिटापर्यंत राहू द्यायचं. चला तर आता आपण बघू. वाव, काय मस्त झालं. आता त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, मस्त असं झालंय व्हेजिटेबल पुलाव.